आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला बाजारभावाप्रमाणे द्यावा या प्रमुख मागणीसाठी जालना तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेल्या 2 महिन्यांपासून विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे। मागील आठवड्यात आमदार अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल आणि या संपादित जमिनीचे मालक यांच्यात चर्चा झाली, परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही। शेतकरी आणि जिल्हा प्रशासन दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यामुळे आज पुन्हा या शेतकऱ्यांनी जालना जिंतूर रस्त्यावर जालना तालुक्यातील शिंदी काळेगाव पाटीवर मुख्य रस्ता अडवून प्रशासनाचे लक्ष वेधले। दरम्यान आजचा हा रास्ता रोको फक्त 1च तास होता। यापुढचा रास्ता रोको हा उग्र स्वरूपाचा असेल असा इशारा देखील आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे। दरम्यान या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी देखील भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला। जालना नांदेड समृद्धी मार्गाच्या अनुषंगानं शेतकऱ्यावर अत्यंत अन्यायकारक असं धोरण जे सरकार राबवतंय, या धोरणाच्या विरोधामध्ये माननीय दिलीप राठी साहेब यांच्या नेतृत्वात जो लढा शेतकऱ्यांनी उभा केला आहे, या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। खरं तर बांधवांनो, लक्षात घ्या, आज वटसावित्री आणि वटसावित्रीचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे की वटसावित्रीचं असं झालं की नवरा रोज मारणारा असला, दारू प्यानारा असला तर ती बिचारी आपला त्या वडाच्या झाडावर जाऊन मला 7 जन्म हाच नवरा पाहिजे अशी मागणी करते। तसं सरकार किती वाईट असलं तर शेतकऱ्याची ही मानसिकता असू नये, हे सरकार पुन्हा आलं पाहिजे। ज्या सरकारनं शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचं धोरण राबवलंय, खरं तर माझी ही मागणी आहे की कोणी मागणी केली हो ही समृद्धी मार्गाची? मागणी आहे का कोणाची? या राज्यामध्ये सरकार काही उद्योगपतींच्या हितासाठी, काही मुठभर राज्यकर्त्यांच्या भल्यासाठी आणि काही व्यापाऱ्यांच्या हितासाठी गरज नसताना अनेक मार्गांचं निर्माण करत आहे। 5 रुपये जर खिशातून पडले तर माणूस अर्धा तास ते पैसे शोधित आणि इथं लाखो रुपयाचं नुकसान होत असताना आणि गेली 50 दिवस मला वाटतं जवळपास हे आंदोलन चालू असताना दुर्दैवाने सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधींनी म्हणजे प्रशासनाने याची दखल घेऊ नये, हे अत्यंत दुर्दैवी आहे। मला वाटतं की आपण विचार केला पाहिजे। मागणी रास्त मूल्यांकनाची आहे। 40 दिवस झाले शांततेच्या मार्गाने आंदोलन केलंय। आपणही 2-3 वेळेस व्हिजिट केली। आम्ही लेकरा बाळांसह आंदोलनाला गेलो होतो, मोर्चा घेऊन गेलो होतो। त्यावेळीच आपण पाहिलं की आम्ही शांततेत केलंय, पण आता यापुढची जी शांतता सहनशीलता संपलेली आहे। आज आता हे ट्रेलर आहे, उद्या रामनगरला यापेक्षा भव्य स्वरूपाचं रास्ता रोको होईल, नंतर जालन्यात होईल, त्यानंतर जालना जिल्हा बंदची हाक दिली जाईल। सगळ्या संघटना आमच्या बरोबर आहेत आणि शेवटचा पर्याय म्हणून लेकरा बाळांसह, शेती अवजारांसह, गुराढोरांसह तिथं जाणार आहेत, गनिमी काव्यानं करणार आहे। तुमच्या माध्यमातून शासन प्रशासनाला, मुख्यमंत्र्याला विनंती आहे, मागचं निवेदन आत्मदानाचं, सामूहिक आत्मदानाचं राष्ट्रपती पासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, पोलीस महासंचालकापासून तुमच्या याच्यापर्यंत, पोलीस निरीक्षकापर्यंत, मानवी हक्क आयोगापासून सर्व नेत्या कार्यकर्त्यांपर्यंत दिलंय, पण आमच्या आत्मदानाच्या इशाऱ्याची कुणी दखल घेतली नाही। पोलीस इथं जे बंदोबस्त लागू करतात तिथं विचारायला सुद्धा आले नाही। नाही तर एखाद्या माणसानं जरी हे दिलं आत्मदानाचा इशारा तर त्याला परावृत्त करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कामाला लागत असते, परंतु हे आमच्या मरणाची वाट पाहत आहे। तर मग मरणाची वाट पाहतायत ना, तर अशा वेळेस या की तुम्हाला झोपेतून उठून जागं करून त्यावेळेस तुम्हाला प्रशासनाच्या समोर गाई, म्हशी, गुरं, ढोरं, शेती अवजारं आणि लेकरा बाळासह रॉकेलच्या डिझेलच्या कॅन घेऊन आम्ही इथं येऊ आणि ते महाराष्ट्राला परवडणार नसेल, महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासाला काळीमा फासणार असेल। आमच्या हक्काची,